नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत मेथीच्या वड्या। जशा आपण कोथिंबीरीच्या वड्या बनवतो तशाच आज मेथीच्या वड्या बनवणार आहोत। आता सध्या बाजारामध्ये मेथी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, तर मग भाजी खाऊन कंटाळलात तर मग आज आपण वेगळ्या प्रकारच्या आज वड्या बनवूयात। चला तर मग त्यासाठी आपण घेतली आहे ताजी मेथीची भाजी। आता ही भाजी आपण मस्त अशी निवडून घेणार आहोत। आता ह्याचे फक्त आपल्याला पानं घ्यायचे आहेत, याच्या काड्या आपल्याला बिलकुल घ्यायच्या नाही आहेत। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला 5 ते 6 घंटे भिजवलेली हरभरा डाळ। त्यानंतर त्यामध्ये घालण्यासाठी आता आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे। हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत 7 ते 8, अद्रक घ्यायचं आहे, लसूण घ्यायचं आहे सोलून, त्यानंतर तीळ घ्यायचे आहे 2 चमचे, ओवा घ्यायचा आहे 1 चमचा, त्यानंतर तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला 2 चमचे, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे 1 चमचा। आता सर्वप्रथम आपण मेथी निवडून घेऊया। आता तुम्ही पाहू शकता मेथी आपण कशी निवडून घेतली। फक्त याची आपण पानं घेतली आहेत, काड्या बिलकुलही घ्यायच्या नाही आहेत, नाहीतर काड्या दाताखाली येऊ शकतात। आता त्यानंतर आपण मिक्सरमध्ये डाळ वाटून घेऊया। हरभऱ्याची डाळ जी आपण 5 ते 6 तास भिजवलेली ती आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे अद्रक, त्यानंतर लसूण, हिरव्या मिरच्या, हे सर्व आता आपण बारीक वाटून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता आता आपण अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे। थोडं ओबडधोबड जरी झालं तरी चालेल, पण शक्यतो बारीकच घ्यायचे। आता हे सर्व आपण मिश्रण एका कटोरीमध्ये काढून घेऊया। त्यानंतर ही भाजी आपण धुवून व्यवस्थित चिरून घेतलेली आहे एकदम बारीक। आता याला आपण यामध्ये घालून घेऊया मिश्रणामध्ये। त्यानंतर याच्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे 2 चमचे जे आपण बारीक वाटून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते घालायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला तीळ, 2 चमचे तीळ आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला ओवा, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर 1 चमचा, त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा धना पावडर, त्यानंतर अर्धा चमचा हळद, त्यानंतर मीठ घालून घ्यायचं आहे। आता याच्यात आपल्या चवीनुसार जशी आपली टेस्ट पाहिजे तशी तिखट मिठाची टेस्ट घेऊन आपण 2 चमचे मीठ घालून घेतलं आहे। आता हे सर्व मिश्रण आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे। आता तुम्ही पाहू शकता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता तोपर्यंत आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं। आता ह्या भांड्याला आपण थोडं तेल लावून घेऊया आणि नंतर यामध्ये हे मिश्रण आपण ओतून घेऊन एकसारखं याला थापून घेऊया। जास्तही जाड आपल्याला हे थापायचं नाही आहे, शक्यतो थोडी कमीच लेअर ठेवायची आहे। आणि यावर आता आपण घालून घेणार आहोत मस्त तीळ। तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण पूर्ण थापून झालं आहे। आता यावर आपण तीळ घालून घेऊया। आता आपले सर्व तीळ घालून घेऊया आपण यामध्ये। तीळ घातल्यानंतर याची टेस्ट अतिशय सुंदर लागते। आपण आतमध्येही तीळ घालून घेतले होते मळताना आणि वरही तीळ घातलेत। आता आपण हे भांडं कढईमध्ये ठेवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून त्यावर जड वस्तू ठेवून घेऊया, म्हणजे त्याची वाफ जाणार नाही। आता आपले 15 ते 20 मिनिटं हे झालेले आहेत। आपण झाकण काढून घेतलं आहे। आता पाहूया आपलं हे शिजलं आहे की नाही मिश्रण। हो, आता आपली सुरी व्यवस्थित जाती आहे, त्यामध्ये बिलकुलही लागत नाही आहे। आता हे आपण सर्व काढून घेतलं आहे आणि त्याचे कट करून घेतले आहे छोटे छोटे पीस चौकोनी आकारामध्ये। तुम्ही पाहू शकता किती छान आणि मस्त ही वडी आपली झाली आहे।
आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊया, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही डीप फ्राय बी करू शकता. तेल अगदी टाकून घ्यायचं आहे थोडं, आणि या तेलामध्ये या वड्या घालून घ्यायच्या आहेत. गॅस सुरुवातीला थोडा मोठाच ठेवायचा, त्यानंतर गॅस मिडियम ठेवायचा, म्हणजे या वड्या जळत नाही. एक 5 मिनिटानंतर याला आपण पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपल्या किती मस्त खरपूस अशा वड्या झालेल्या आहेत भाजून. आता आपण सर्व वड्या या पलटी मारून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली वडी मस्त खरपूस झाली आहे. आता आपण सर्व वड्या या पलटून घेतल्या आहे, म्हणजे दुसरी बाजू आपली भाजली गेली पाहिजे. आता यामध्ये आपण पुन्हा तेल घालून घेऊया, म्हणजे दुसऱ्या साईडची जी बाजू आहे ती व्यवस्थित भाजली जाईल. आपली दुसरी बाजू आता व्यवस्थित भाजत आलेली आहे. आता तुम्ही पाहू शकता आपण या प्रकारे वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत दोन्ही साईडला भाजून. ही वडी ओळखायलाही येत नाही मेथीची आहे की कोथिंबिरीची. मुले अतिशय आवडीने खातात, आणि कच्च्या वड्या तर याच्या अतिशय सुंदर लागतात खायला. आहे की नाही मग सोपी रेसिपी? घ्या बरं वड्या बनवायला. तयार आहे आपली मेथीची वडी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.